सांगली प्रभाग 20 मध्ये भाजपचे विवेक कांबळे व राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांच्यात वादावादी। राष्ट्रवादीची महिला जखमी। आज सहारा कॉलनी येथे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्या रिजवाना शेख यांच्या घरात योगेंद्र थोरात बसले होते। यावेळी भाजपचे उमेदवार विवेक कांबळे हे कार्यकर्त्यांसह या ठिकाणी येऊन त्यांनी वाद घातला। नंतर राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते तेथे आले। भाजप व राष्ट्रवादी कार्यकर्ते समोरासमोर आले व तोपर्यंत पोलीस त्या ठिकाणी आल्यानंतर जमाव हटवला। पोलीस वेळीच त्या ठिकाणी पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला। यावेळी रिजवाना शेख यांच्या प्रकृतीत बिघाड आल्यामुळे त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी विवेक कांबळे हे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना व योगेंद्र थोरात यांना धमकी देत असल्याचा आरोप केला गेला आहे। आमच्या प्रभागात चौगुले प्लॉट होते। प्रभाग 20 मध्ये रिजवाना लियाकत शेख या आमच्या ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात गेल्या 15 वर्षापासून कार्यकर्ते आहेत, त्यांच्या घरी हा प्रकार घडलेला आहे आणि एकदम लोकशाहीला काळिंबा असणार या सगळ्या घटनेचं आमच्या कार्यकर्त्यांनी शूटिंग घेतलेलं आहे। काल घेतलं होतं, परवा घेतलं होतं, आम्ही सगळे हे दाखवतोय, पण त्यांच्यावर काही कारवाई होत नाही। आज त्यांची कुठल्याही गुन्हेगारीला कुणीही काही कारवाई करत नाही। मात्र हा लोकशाही आहे, आम्ही मात्र लोकशाहीच्याच मार्गाने जाणार। आज उद्या आमचे मुडदे जरी पडले तरी कुणी काही कारवाई करणार नाही। मात्र आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्या पद्धतीनं आमची विकास कामं घेऊनच पुढे जाणार। आम्ही कोणती दादागिरी, गुंडगिरी, झुंडशाही अजिबात करणार नाही। आम्ही आमच्या लोकांपुढे आमची कामं घेऊनच जाणार। उमेदवार आम्ही राष्ट्रवादीचे, मी, आमचे मित्र अभिजित हारगे हे आमच्या कार्यकर्त्यांबरोबर तिथं पोचलो। त्यावेळेला मात्र या लोकांनी पळ काढला। आज त्या मुस्लिम महिलेच्या घरी 2 मुली बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत आहेत। तिथं त्यांना आम्ही दवाखान्यात आणले। आज त्या ICUमध्ये आहेत। यापूर्वी काल त्यांनी मला धमकी दिली ती तुला फाडून टाकीन म्हणून। त्याचा मी व्हिडिओ शूटिंग काढला होता आमच्या कार्यकर्त्यानं, तो मी पोलिसांना दिला, तरी काय कारवाई झाली नाही। आणि आजही काय कारवाई होईल असं का वाटत नाही, कारण ह्यांनी या गुंडगिरीला लपवण्यासाठीच यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि ह्यांचे सगळे गुन्हे धुवून निघण्यासाठी यांनी या पक्षात प्रवेश घेतलेला आहे। आणि ह्यांच्यावर काल परवा पण पहाटे जाऊन त्यांनी दादागिरी केली ती। आम्ही प्रत्येक वेळेला पोलीस स्टेशनला आम्ही या गोष्टी सांगितलेल्या आहेत, मात्र काहीच कारवाई होत नाही। आम्ही प्रचार करताना पण आमच्या महिलांचा पाठलाग केला जातो, त्यांच्या अंगावर गाड्या घातल्या जातात, मात्र हे सगळं त्यांच्या पायाखालून वाळू घसरल्या, त्यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे म्हणून हे त्यांचं सगळं चालू आहे। मात्र आमचे कार्यकर्तेही शांत पद्धतीनं, लोकशाही पद्धतीनं लोकांसमोर जाऊन आमची कामं पुढे नेऊन प्रचार करतात। आज प्रभाग 20 मध्ये लोकशाहीला काळिंबा फासणारी घटना घडली म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या की ज्या कायम लोकांच्या लोकसेवेत असतात, कायम लोकांच्या कामात असतात, त्यांच्या घरी विवेक कांबळे व त्यांचे समर्थक घरात घुसून त्यांच्या महिला, त्यांच्या मुली त्यांना धमक्या देऊन, गाव सोडा म्हणून धमक्या देऊन इतक्या प्रमाणात त्यांना टॉर्चर केलं 30-40 लोकांनी घरात घुसून, की त्यांच्या मुली असतील, त्या आमच्या महिला असतील, हे सगळेच बेशुद्ध पडले त्या घरात। त्या भागातील मी